बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये 1 जूनपासून लागू होणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली। यावर्षी केवळ पहिला वर्ग सुरू होणार असंही दादा भुसेंनी सांगितलं। सीबीएसई बोर्डामध्ये महाराजांचा इतिहास शिकवला जात नाही, यांना महाराजांचा इतिहास पुसायचा आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। इथं अब कड म्हणायचे वांदे आहेत, त्यामुळे जे आहे ते पाळा असं वडेट्टीवार म्हणाले। सीबीएसई अभ्यासक्रमावरून जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला। जर आमचा इतिहास पुस्तकांमध्ये नसेल तर अशा अभ्यासक्रमाला नकार दिला पाहिजे असं आव्हाड म्हणाले। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं पहिली प्रतिक्रिया दिली। दोषींना लवकरात लवकर फाशी द्या अशी मागणी त्यांनी केली। जितेंद्र आव्हाड यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येवरून सरकारवर निशाणा साधला। सोमनाथ सूर्यवंशीला सरकार न्याय द्यावाच लागेल। सरकारनं गोष्टी का लपवल्या असा सवाल त्यांनी विचारला। तर सरकार जाती धर्माचं नाही, जनतेचं आहे, हे सरकारनं लक्षात ठेवावं असा इशाराही आव्हाड यांनी सरकारला दिला। नागपुरातल्या 6 हद्दींमधील 2 तासांची संचारबंदी शिथिलता रद्द करण्यात आली आहे। त्या 6 पोलीस स्टेशन अंतर्गत पुन्हा पूर्ण वेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे। नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असलेल्या परिसरात पोलीस अलर्ट मोडवर आहेत। अशातच धार्मिक स्थळांसमोर मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संचारबंदी असलेल्या मोमीनपुरा इथल्या जामा मशीद परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। औरंगजेब कबरीच्या वादानंतर नागपूरमध्ये झालेल्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्यासाठी एनआयएची टीम छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली आहे। यासोबतच मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीर याही ठिकाणी एनआयएची टीम लक्ष ठेवण्यासाठी दौरा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नागपूर हिंसाचार प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या 100 पार गेली आहे। नागपूर गुन्हे शाखेनं रात्री 9 पेक्षा जास्त आरोपींना अटक केली। 1-2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात आरोपी अटक होण्याची शक्यता आहे। नागपुरात मागील 5 दिवसांपासून संचारबंदी असल्यानं या परिसरातील अनेक शाळा बंद आहेत। या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचा निर्णय घेतलाय। नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या 51 आरोपींना न्यायालयानं 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। या आरोपींची पोलीस कोठडी आज संपतीये, त्यामुळे या आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे। नागपूरमधल्या दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खाननं 3 वर्षांपूर्वी सुद्धा अशीच जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती समोर येते। तेव्हा सुद्धा त्यानं तासाभरात हजारो लोक गोळा केले होते, पण पोलिसांनी त्यावेळी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला। तेव्हा फारशी कडक कारवाई न झाल्यामुळेच फहीमचं बळ वाढल्याचं बोललं जातं। प्रशांत कोरोटकरला हायकोर्टानं तुर्तास दिलासा दिलेला नाही। अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। सोमवारी हायकोर्टानं पुन्हा सुनावणी हायकोर्टामध्ये होणार आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे। सातारा पोलिसांनी ही कारवाई केली, तर हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप तिच्यावर आहे। यामध्ये 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना तिला अटक केल्याची माहिती आहे। मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं कनेक्शन समोर आलंय। तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी नागपूर इथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते अशी माहिती समोर आली। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे। राज्यातील 452 आयटीआय पैकी 100 आयटीआय दत्तक ते घेणार आहेत। मात्र आयटीआयची मालकी शासनाकडेच राहणार आहे। नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ 8.25 लाख महिलांनी घेतल्याची माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं केलेल्या तपासातून उघड झाली आहे। त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये वार्षिक 18,000 रुपयांऐवजी 6,000 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे। समृद्धी महामार्गावरील टोलचे दर वाढलेले आहे। समृद्धीवर आता 19% जास्त शुल्क भरावं लागणार आहे। येत्या 1 एप्रिलपासून नवे टोल दर लागू होणार आहे।
चिपळूण बस स्थानकाच्या रखडलेल्या बांधकामासाठी तब्बल 2,85,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। आता रखडलेल्या कामाला त्यामुळे गती मिळणार आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा बांधवांनी धरणे आंदोलन केलं। प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली। डोंबिवली पाठोपाठ आता शिळफाटा आणि दिव्यातील अनधिकृत बांधकामांचा विषय आलाय। शिळफाटा आणि दिव्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करा अशी मागणी मनसे नेते राजू पाटील यांनी केली आहे। सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे। चैत्रोत्सवात देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे। मात्र या कालावधीमध्ये खासगी वाहनांना प्रवेश बंद असेल। बच्चू कडूंनी रायगडच्या पायथ्याशी आंदोलन केलं। पाचाडमध्ये 3 दिवसांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप बच्चू कडूंनी केलाय। बुलढाण्यात प्रेयसीच्या विरहात प्रियकरानं आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वीचा विष प्राशन करतानाचा व्हिडिओ या तरुणानं सोशल मीडियावर टाकला। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सध्या कारागृह पोलीस भरती सुरू आहे। या पदांच्या 513 जागांसाठी 1,10,800 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले। तर या मैदानी चाचणीमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी सीसीटीव्ही, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस यांचा वापर केला जातोय। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील वनक्षेत्रामध्ये लागलेली आग नियंत्रणात आली। मागील 3 दिवसांपासून या ठिकाणी आगीचे वणवे पेट घेत असल्यानं आग भडकत होती। या आगीत आतापर्यंत 10 ते 12 हेक्टरवरील जंगल भस्मसात झाले। नागपुरात कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीयाची मुकलीचा मृत्यू झाला। 15 ते 20 भटक्या कुत्र्यांनी भूमगाव ते डोंगरगाव रस्त्यावरील वेणी नदीच्या पुलाखाली मुलीवर हल्ला केला होता। यामध्ये या मुलीचा जागीच मृत्यू झाला। पैठणमध्ये वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारे 4 बाल वारकरी गोदापात्रात स्नान करताना बुडाले। यावेळी आजूबाजूच्या वारकऱ्यांनी धाव घेतल्यानं त्यातील दोघांना वाचवण्यात यश आलं, पण दोघांचा करुण अंत झाला। नाशिकच्या पिंपळगावमध्ये बांबूच्या गोदामाला भीषण आग लागली। या आगीनंतर आजूबाजूची दुकानं सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, तर आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली। हिंजवडीमध्ये बसला आग लागल्याचं पाहताच जीव धोक्यात घालून काकडे दाम्पत्य मदतीसाठी धावून आलं, तर जीवाच्या आकांतानं ओरडणाऱ्या बसमधील प्रवाशांना कसं वाचवता येईल याचा विचार करत संध्या आणि श्रीकांत यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। औरंगजेब कबर वाद प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी असतानाही जिल्ह्यामध्ये आल्यानं पदाधिकाऱ्याला पोलिसांनी नोटीस पाठवली। जिल्हा बंदीचा प्रशासनाचा आदेश असतानाही आदेश धुडकावून पदाधिकारी जिल्ह्याच्या हद्दीत आला। कोपरगाव तालुक्यातील येसगाव इथं नगर मनमाड महामार्ग ओलांडताना एका भरधाव ट्रकच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला। याची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी बिबट्याचं शव ताब्यात घेतलं। यवतमाळच्या लोणी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी पाहायला मिळते। वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यानं परिसरातील रुग्णांचे मोठे हाल होत आहेत। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला। जळगावातील शिवसेनेच्या माजी उपसरपंचाची हत्या झाली आहे। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जात कोळी परिवाराची सांत्वनपर भेट घेतली। बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाय सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा आहे। सैलानी बाबांच्या यात्रेला नारळाच्या होळीनं सुरुवात होत असते, तर शेकडो वर्षांची परंपरा अबाधित राखत भव्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली। हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दर्ग्यावर संदल चढवण्यात आला। छत्तीसगडमध्ये काल झालेल्या 2 वेगवेगळ्या चकमकीमध्ये 30 माओवादी ठार झाले। चकमकीत ठार झालेल्या 4 माओवाद्यांचे मृतदेह छोटा बेठिया इथल्या पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आले, तर मृतक माओवाद्यांची ओळख पटवली जाणार आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा इथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यानं पारंपरिक पिकांना फाटा देऊन बीजवाई कांद्याची लागवड केली। हा प्रयोग यशस्वी झाल्यानं बीजवाई कांद्यातून चांगलं उत्पादन मिळणार आहे। चिपळूणमध्ये बाजारपेठेतील एका बॅनरमुळे सर्वत्र चर्चा रंगल्यात।
बॅनरद्वारे मटका जुगाराच्या विरोधात जनजागृती करण्यात आली आहे. मटका जुगार बंद करण्यासाठी अभियान राबवण्यात आलंय. यावेळी मटका अड्ड्याची माहिती देणाऱ्यास रोख 5,000 रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली. थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी शासकीय गोदामातील हमाल कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. 3 महिन्यांपासून जिल्ह्यातील 13 शासकीय गोदामातील हमालांचं वेतन थकलंय. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली. मेळघाटात मेघनाथ यात्रेचा मोठा उत्सव सुरू झालाय. मेळघाटमध्ये मेघनाथाला आराध्य दैवत मानतात. कोणत्याही कामाची सुरुवात करण्याआधी मेघनाथाची पूजा केली जाते. राज्य सरकारकडून नंदुरबार आणि शहादा नगरपालिकांसाठी प्राप्त झालेल्या मिनी रेस्क्यू टेंडर अग्निशमन वाहनांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या वाहनामध्ये आग विझवण्यासोबत इतर अपघातग्रस्त ठिकाणी उपयोगात येणाऱ्या एकूण 30 प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे. आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. मावळमध्ये पर्यटनस्थळी तसंच ग्रामीण भागामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार सुनील शेळकेंनी केली. उन्हाचा चटका वाढल्यानं लिंबाच्या आणि काकडीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारामध्ये एक लिंबू 13 ते 15 रुपयांना तर काकडी जवळपास 50 ते 60 रुपये किलोनं विकली जाते. खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून सटाण्यातील एका युवकानं आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी या तरुणानं मोबाईलवर रेकॉर्डिंग केल्यानं पोलिसांनी 12 सावकारांवर गुन्हा दाखल करत 8 आरोपींना अटक केली. रायगडातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली. कंत्राटदार पद्धतीतून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे. चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांची पीक काढण्याची लगबग सुरू आहे, तर काही शेतकऱ्यांनी काढलेलं पीक मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलंय. शेतातील माल निघाल्यानं शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं नांगरणी करताना दिसतायत. विदर्भात आजपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमरावतीसह विदर्भात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र या अवकाळी पावसाचा गहू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना सिडकोनं 22.5% योजनेअंतर्गत 13 भूखंडांची सोडत काढत वाटप केली आहे. बेलापूरच्या सिडको भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. उद्यान नगरी अशी ओळख असलेल्या नवी मुंबई पालिकेचा उद्यान विभाग सध्या आयुक्तांच्या रडारवर आलाय. करोडो रुपये खर्च करून झाडं लावून ती अस्तित्वातच नसल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे आयुक्तांनी ठेकेदारांची कोट्यावधी रुपयांची बिलं थांबवली आहेत. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामावरून पुन्हा एकदा स्थानिक आणि प्रशासन यांच्यात संघर्ष पेटलाय. पोलीस बंदोबस्ताचं बळ वापरून प्रशासन बळजबरीनं रस्ता बांधत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाच्या दरात 200 ते 400 रुपये प्रति क्विंटलची घसरण झाली, तर गव्हाला 2,350 ते 2,550 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. पिंपरी चिंचवडमधील कबड्डी विभागातील धक्कादायक असा प्रकार समोर आलाय. पोस्को केसमधील गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकाची महिलांच्या कबड्डी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जातोय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाईन सफारी बुकिंगमध्ये 16.5 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी अभिषेक ठाकूर आणि रोहित ठाकूर यांची नागपूर आणि चंद्रपूरमधील 13.71 कोटींची संपत्ती ईडीनं जप्त केली. या प्रकरणी वन विभाग आणि पोलीस स्वतंत्र तपास करतायत. काँग्रेसमधील फूट रोखण्यामध्ये प्रदेशाध्यक्षांकडून मोठ्या हालचाली आता सुरू आहेत. राज्यभरातील जवळपास 90 पदांवर नव्या युवकांना संधी देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा, पालम परिसरामध्ये सहकारी संस्थांच्या माध्यमातून बोगस आणि नियमबाह्य नोंदणी होत असल्याचा आरोप गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला. यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी सहकार मंत्र्यांकडे केली आहे. मालेगावच्या रमजानपुरा भागात सायझिंग कारखान्याला भीषण आग लागली. आगीत कापडाचा कच्चा माल जळून खाक झाला, तर या आगीमुळे लाखोंचं नुकसान झालं. मावळ तालुक्यामध्ये सिंचन आणि पाण्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा केवळ 49.31% आलाय. वेळेत पाऊस पडला नाही तर पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल. त्यामुळे पवना पाटबंधारे प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय.
वाशिम जिल्ह्यामध्ये तब्बल 7 महिन्यानंतर अखेर शासनानं पीक नुकसानीच्या भरपाईसाठी 73,58,51,000 रुपयांचा निधी मंजूर केला. याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलाय. तर या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालाय. सोलापूर एमआयडीसीच्या विकास कामांबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सोलापूरच्या एमआयडीसी बाबत अनेक समस्या आमदार देवेंद्र कोठे यांनी निदर्शनास आणून दिल्या. बदलापूर शहरातील राज्य महामार्गावर रात्रीच्या वेळेस सर्रासपणे बेशिस्त पार्किंग केलं जातं. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत भर पडते. यामुळे वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी वाहनधारक करतायत. त्यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.